नमस्कार, मी पूजा वाळके गृहलक्ष्मीमध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. तर ही सगळी तुम्ही तयारी बघू शकता. तर माझ्या भावाचं लग्न आहे, तर मी चालली आहे लग्नाला. आणि मी आधी सुट्टीला गेले. सुट्टीहून आले, मग आम्ही फिरायला गेलो गिरनारला वगैरे. मी मिनी ब्लॉग सगळे शेअर केलेत, ते तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा. आणि नंतर ना आता मी चालली भावाच्या लग्नाला. तर म्हणजे बॅग पॅक करायची, अनपॅक करायची, क्लीन करायचं घर, परत पॅक करायची, अनपॅक करायची, क्लीन करायचं, असं सगळं रुटीन चाललेलं आहे. तर आमच्या घरातलं शेंडेफळाचं लग्न आहे. तर सगळी ही तयारी चालली आहे. आता एवढे सगळे कपडे मला इस्त्री करायचे, जे की मला अजिबात आवडत नाही इस्त्री करायला, पण काही करावे लागणार. आणि हो, माहेरी जायची खुशी तर खूप वेगळीच असते. तर हो, तुम्हाला जर म्हणजे माझे व्हिडिओ कुठेही जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करत चला. आणि यापुढचे व्हिडिओ काही असतील ते गावाकडले असतील, म्हणजे गावाकडलं लग्न वगैरे काय काय जे काय फंक्शन मी अटेंड करेल ते सगळे तुमच्यासोबत शेअरच करेल. चला तर मग स्टे ट्यून. दुसऱ्या दिवशी सकाळीच आमची ट्रेन होती आणि आम्ही मस्त निघालो मग लग्न घरी. तर चला, मुलं खूप एक्सायटेड होती मामाच्या लग्नासाठी. तर तिथं पोहोचले आणि मग सगळेजण जेवायचे थांबलेच होते. तर मग मस्त असं बेसन, चपाती, भाकरी, पुरणाची पोळी, खूप सारं म्हणजे पदार्थ केलेले होते. तर ते मस्त असं जेवण करून घेतलं. आणि नंतर मग थोडीशी शॉपिंग राहिली तिथं, ती मग मी करायला गेले. आल्यानंतर मग छान अशी मेहंदी काढली आरुदीदीने. आराध्याचं खूप असतं की मला अशी मेहंदी काढायची, तशी मेहंदी काढायची, मामाच्या लग्नात मी हे करणार, मी ते करणार. मुलांना खूप एक्साइटमेंट असते. तर मग आम्ही सगळ्यांनी पण मेहंदी वगैरे काढून घेतली. आणि मग बांगड्या भरायचा कार्यक्रम पण एकीकडे चालूच होता. तर ह्या सगळ्या आमच्या काकीच्या मैत्रिणी आहेत, त्यांचा ग्रुप आहे. तर या सगळ्या बांगड्या भरायला पण आल्या होत्या. काकींसाठी छान असं गिफ्ट पण घेऊन आले, तर त्यांचं फोटो वगैरे काढायचं चाललं होतं. परत मी माझी मेहंदी कंटिन्यू केली आणि छान अशी मी अशी लोटसची मेहंदी काढली होती. खूप छान असं म्हणजे कलर पण आला होता आणि दिसायला पण खूप छान दिसत होती. तर शेजारच्या जे काही भाभी आहेत तर त्याच आल्या होत्या मेहंदी काढायला आणि त्यांनी सगळ्यांच्या हातावर इतकी छान मेहंदी काढली. आणि एका साईडला मग बाहेर असं गावाकडे ना लग्नात असलं की शिदोरी देतात. म्हणजे नवरीकडले नवरदेवाच्या घरी आणि नवरदेवाचे नवरीकडल्या घरी. तर नवरीने म्हणजे 100-101 अशी शिदोरी दिली तर नवऱ्याकडे वाढवून देतात त्यांना, असा पद्धत आहे गावाकडे. आणि ह्या सगळ्या काकींच्या मैत्रिणी आहेत आमच्या, आणि त्या सगळ्या ज्या काही बांगड्या भरायला आल्या त्या काही घरी गेल्याच नाही. त्यांनी मग पटकन अशी शिदोरी वगैरे करायला घेतली आणि छान अशी शिदोरी वगैरे करायला चालूच होती. तर हे जे काही शिदोरीचं टोपलं भरलं की मग जे काही घराच्या लेकी असतात तर त्यांना ते शिदोरीचं टोपलं उचलायला लावतात आणि नाव घ्यायला लावतात. तर सगळ्याच जणींनी आम्ही एक वेळेस उचललं आणि नाव घेतलं. तर मी आणि दीदीने जे काही नाव घेतलं होतं ते त्याची क्लिप मी अटॅच केली. आणि बाकीच्यांनी काही घेतलं होतं तर त्या गडबड गोंधळात माझ्याकडनं काही क्लिप अटॅच करायच्या राहून गेला. पण नक्की ऐका मी नाव काय घेतलं. संसार आहे दोघांचा, तो नेहमी साधायचा. मेघाने गेलेला बसायला नेमलं काढलं. हां. कालची पेंढा गजर द्या मध्ये वाजे विना रावांचं नाव घेते सर्वजण रामकृष्ण हरी म्हणा. नंतर ना मग दुसऱ्या दिवशी आमच्या नवरदेवाची मळी काढायची चालू होती. तर ज्वारीचं जे काही पीठ असतं त्यात थोडंसं तेल, पाणी, हळद असं टाकले जाते आणि नवरदेवाची अशी मळी काढून घेतली जाते. सकाळ सकाळ त्याला आंघोळ घातली जाते. तर दीदी आमची ह्या सगळ्या म्हणजे जे काही कार्य असतं किंवा कुठलाही कार्यक्रम असतो तर त्यात सगळ्यात म्हणजे पुढे असते. ती खूप एक्सायटेड पण असते कोणत्या पण गोष्टीत. तर सकाळनं कार्यक्रम झाला की मग संध्याकाळी आम्ही गेलो हॉलवर. आणि हळदीसाठी असं छान असं आम्ही ग्रीन लुक केला होता. ग्रीन साड्या वगैरे सगळ्यांनी घातल्या होत्या. आणि नंतर मग सगळ्यांनी आंघोळ वगैरे घातली. नवरदेवाला फोटो सेशन झालं आणि एकीकडे हळद लावायचं पण चालू होतं. काही गडबडीत खूप पाहुणे वगैरे येतात तर ते गप्पा गोष्टी चाललेल्या असतात. ही माझ्या आत्याची मुलगी आहे. आणि नंतर मग दुसऱ्या दिवशीचा हा माझा लुक, आरुदीदी, मी आणि ही गौरी. तर नवरदेवांचा चालला आहे पारण्याला. तर गावाकडे सकाळ सकाळ नवरदेवाला आंघोळ वगैरे घालतात आणि जे काही हनुमानाचं मंदिर असतं तर तिथं पारण्याला नेतात. देवाच्या पाया वगैरे पडून तिथं हे जी काही दोन्ही पण नवरीचं नवरदेवाचं बाशिंग असतं तर ते तिथं बांधलं जातं. आणि मग नवरदेवाला परत कार्यालयावर आपण घोड्यावर मस्त घेऊन येतात. आणि नंतर इतका डान्स केला सगळ्यांनी. मी काही क्लिप अटॅच केल्या, काही क्लिप अटॅच करायच्या राहिल्या. पण खरंच आमच्या घरातलं शेंडेफळाचं लग्न होतं ते खूप आम्ही एन्जॉय केलं.
आणि लहान भावाला आपल्या नवरदेव होतानाचा आनंद म्हणजे जो काही बघण्याचा आनंद आहे ना तो खूप वेगळाच असतो. खूप छान वाटत होतं की आमचा सगळ्यात लहान भाऊ आता नवरदेव झाला आहे. छान असं बाशिंग वगैरे बांधून घेतलं आहे आणि सगळ्यांनी परत खूप डान्स केला आणि बाकीच्या काही क्लिप अटॅच करायच्या राहूनच गेल्या माझ्या. नंतर मग जी काही मंगलाष्टिकाचा वगैरे व्हिडिओ करायचा होता तर तो काही माझ्याकडनं राहूनच गेला. खूप घाई गडबड झाली त्यामुळे. आणि नंतर शेवटी मग मी हे जे काही रुखवत मांडलेला होता त्याचाच व्हिडिओ काढला. म्हणजे आमच्या मामाचीच मुलगी केलेली आहे माझ्या छोट्या भावाने. तर मामींनी इतकं सारं जो रुखवत दिला होता ना तर बघूनच असं थक्क व्हायला झालं होतं. इतकं म्हणजे गावाकडं अजून पण खूप साऱ्या परंपरा, रूढी खूप म्हणजे जपल्या जातात आवडीने आणि लेकीसाठी इतकं सारं दिलं जातं. काकी आमच्या बोलल्या होत्या की काहीही नका घेऊ, तरीसुद्धा मामीने इतका अट्टहासाने इतकं सगळं दिलं होतं की असं बघतच राहावं असा म्हणजे रुकवत होता. तर खरंच गावाकडली लग्न वेगळीच असतात. तर चला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. चला तर मग बाय बाय.